गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय। पनवेल महानगरपालिकेसमोर मनसे कार्यकर्त्यांनी गटारात पाईप लावून शेगडी पेटवण्याचा प्रतिकात्मक प्रयत्न करत निषेध व्यक्त केलाय। पनवेल महापालिकेसमोर मनसे कार्यकर्त्यांनी गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात आंदोलन केलंय। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गटारात पाईप लावून शेगडी पेटवण्याचा प्रतिकात्मक प्रयत्न केलाय। परिस्थितीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार गॅस उपलब्धतेच्या अडचणींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनानं या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मनसेचे पनवेल शहर प्रमुख योगेश चिले यांनी नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारनं योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तरुणांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून एक वैज्ञानिक प्रयोग सांगितला होता की कोणत्याही नाल्यामध्ये तुम्ही भांड उपडं करा, त्याला भोग पाडा आणि त्याच्यातून पाईप काढून तो सरळ शेगडीला जोडला तर तुम्हाला गॅस मिळतो नाल्यातला आणि त्याच्यावर हवं तेवढं जेवण करा, चहा करा, जे पाहिजे ते करू शकता तुम्ही। आता देशामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, मोदीजींच्या धोरणांमुळे झालेला आहे। जागतिक युद्धाचं फक्त ते नाव दिलं जात आहे। तर आम्ही म्हटलं हा प्रयोग जर सक्सेसफुल झाला, मोदीजींनी करून बघितलेला आहे, त्यामुळे हा सक्सेसफुल झाला तर सगळ्यांनाच घरच्या घरी गॅस मिळेल। तर त्याच्यामुळे आम्ही आज एक भांडं आणलं, त्याला होल पाडला, त्याच्यातून पाईप काढला आणि तो या शेगडीला जोडला। दुर्दैवाने मोदीजी इतकी वर्ष जे खोटं बोलतायत हे सुद्धा त्यांचं म्हणणं खोटं निघालं। कोणताही गॅस निर्माण झाला नाही, लोकांची फक्त दिशाभूल झाली। आम्ही हर तऱ्हेने प्रयोग करून बघितला की त्या भांड्यातून गॅस निर्माण होईल, परंतु असा काही कोणता गॅस निर्माण झाला नाही। मला फक्त याच्यातून आम्हाला देशाच्या नागरिकांना हेच सांगायचं आहे की दुर्दैवाने आपल्याला खोटं बोलणारा पंतप्रधान लाभले आहेत आणि अशा पंतप्रधानांना जपायचं की बाजूला करायचं आता जनतेने ठरवणं गरजेचं आहे। आमची पनवेल महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा एकच उद्देश होता की शेवटी काही झालं, हे जरी तहसीलांच्या अखत्यारीत जरी येत असलं तरी आम्ही महानगरामध्ये राहतो। आमच्यासाठी मायबाप महानगरपालिकाच आहे। महानगरपालिकेने सुद्धा या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे। महापौर इथे बसतात, महापौर हे पालक आहेत संपूर्ण महानगराचे। अशा पद्धतीने जर तुटवडा निर्माण होत असेल तर महापौरांचं देखील काम आहे की त्यांनी देखील जाऊन तहसीलदारांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्यातून नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। त्यांना त्याची, इथल्या नगरसेवकांना त्याची जाणीव व्हावी म्हणून जाणीवपूर्वक महानगरपालिकेसमोर आम्ही आंदोलन करतो। दुसरीकडे प्रशासनातर्फे कोणतीही खबरदारी घेतली जात नाही, हे अपयश आहे। 100% अपयश आहे। मोदीजींनी सांगितलं होतं 2 महिने पुरेल इतकं इंधन आपल्याकडे उपलब्ध आहे, असं असताना फक्त 4 दिवसामध्ये त्यांनी दिलेलं आश्वासन खोटं ठरलेलं आहे। त्यामुळे याची खरं तर लाज वाटली पाहिजे सरकारला। ज्या पद्धतीने काल पनवेलमध्ये 2-2, 3-3 तास रांगेत उभं राहून सुद्धा लोकांना सिलेंडर मिळत नव्हता, याची दखल नगरसेवकांनी घेतली पाहिजे। तुम्ही नगरसेवक रस्त्यावर उतरले पाहिजेत, आम्ही उतरायची गरज नाहीये। तुम्हाला लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, तर लोकांना जर त्रास होत असेल तर तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे। दुर्दैवाने ते उतरत नाहीयेत म्हणून आम्हाला उतरावं लागलंय। नवी मुंबईतील तुर्भे MIDC पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली। या कारवाईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या 2 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली। मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याचा साठाही जप्त करण्यात आलाय। तुर्भे स्टोअर, आंबेडकर नगर, इंदिरानगर आणि शिवाजीनगर परिसरात पोलिसांनी विशेष शोध मोहीम हाती घेतली। या दरम्यान कोणतेही वैध कागदपत्र नसताना भारतात वास्तव्यास असलेल्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चौकशी दरम्यान हे भारतीय नागरिकत्वाचे कोणतेही अधिकृत कागदपत्र सादर करू शकले नाहीत। यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली। पुढील कायदेशीर कारवाई सध्या सुरू आहे। दरम्यान या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याचा साठाही जप्त करण्यात आलाय। ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्त तसेच जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी सर आणि झोन 1 DCP सर यांच्या आदेशाने तसेच ACP वाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे पोलीस शाखेमध्ये आज कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे। आज या ऑपरेशनच्या दरम्यान तुर्भे स्टोअर आणि इंदिरानगर या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। तसेच 2 ठिकाणी आम्ही नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे। या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान जे ड्रग्ज विकणारे, गांजा विकणारे, तसेच गुटखा विकणारे यांच्यावर देखील आम्ही कारवाई केलेली आहे।
2 गुटख्याचे केसेस केले एक तर मोठ्या प्रमाणात गुटख्याचे केसेस जवळपास 25 ते 30 गुन्हे आम्हाला गुटख्याच्या सध्या ती कारवाई चालू आहे. त्याचबरोबर दारू विकणाऱ्यांच्यावर देखील आम्ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशींच्या नागरिकांच्यावरती कारवाई करून आम्ही 2 बांगलादेशी नागरिकांना देखील या ठिकाणी पकडण्यात आले. सर, कारवाई करता सर्वसामान्य नागरिक सध्या भयभीत होत आहेत, त्यांना काय आव्हान कराल? सर्वसामान्य नागरिकांना आम्ही हे आवाहन करतो की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जातं. जे गुन्हेगार आहेत, जे संशयित आहेत, रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, त्यांची अचानक तपासणी करून आम्ही त्यांच्याकडून काही हत्यार असतील, इलिगल वेपन्स असतील, अशा प्रकारे आम्ही करत आहोत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आम्ही आज रस्त्यावर उतरून पोलीस या ठिकाणी कारवाई करत आहे. त्यामुळे नागरिक देखील याचं स्वागत करत आहे. तर वाहनधारकांवरती देखील आपण कारवाई करताय, कोण कोण आढळलं आहे आणि काही हा, मोठ्या प्रमाणात वाहनधारक बरेचसेच हेल्मेट न वापरणे, त्याचबरोबर दारू पिऊन वाहन चालवणे, त्यामुळे आम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी वाहन चालकावर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. तसेच ड्रंक अँड ड्राईव्हचे देखील आम्ही या ठिकाणी केसेस करत आहे. मराठीला